Hello students, how are you? I hope you all will be fine. We are learning parts of speech. In the earlier videos, we have learned noun, pronoun, verb and adjective. आपण या अगोदरच्या व्हिडिओजमध्ये नाउन, प्रोनाउन, वर्ब आणि ॲडजेक्टिव्ह शिकलेले आहेत. आज आपण ॲडव्हर्ब शिकणार आहोत. सो व्हॉट डू वी कॉल ॲन ॲडव्हर्ब? आपण कशाला नेमकं ॲडव्हर्ब बनतो बरं? वाक्यामध्ये आपणास वेगवेगळे शब्द दिसतात. त्यापैकी असे काही शब्द असतात की जे आपल्याला नेमकी क्रिया कशी घडत आहे, कुठे घडत आहे, केव्हा घडत आहे, ती किती वारंवार घडत आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला सांगत असतात. त्यास आपण ॲडव्हर्ब असे म्हणतो. सो व्हॉट शुड बी इट्स डेफिनेशन? व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ ॲडव्हर्ब? लिसन. The word which gives us additional information about a verb, an adjective or another adverb of the same sentence is called an adverb. आता या ठिकाणी आपण काही एक्झाम्पल्स पाहणार आहोत. एक्झाम्पल फर्स्ट, द ओल्ड मॅन वॉक्स स्लोली. आता आपण या फर्स्ट एक्झाम्पलमध्ये पाहूया. द ओल्ड मॅन वॉक स्लोली. या ठिकाणी स्लोली हा शब्द आपल्याला त्या वृद्ध व्यक्तीची चालण्याची गती दर्शवतो. त्यामुळे स्लोली हा वर्ब, या वर्बबद्दल आपणास अधिकची माहिती देतो. सो इट इज द ॲडवर्ब ऑफ द सेंटेन्स. नाव सी द सेकंड एक्झाम्पल. ऐश्वर्या इज अ व्हेरी ब्युटिफुल गर्ल. या एक्झाम्पलमध्ये ब्युटिफुल हा शब्द आपणास, या एक्झाम्पलमध्ये व्हेरी हा शब्द ब्युटिफुल या अगोदरच असलेल्या विशेषणाबद्दल अधिक माहिती सांगतो. त्यामुळे व्हेरी हा शब्द ब्युटिफुल या ॲडजेक्टिव्हबद्दल विशेष माहिती सांगणारा ॲडव्हर्ब असतो. देन इन द थर्ड सेंटेन्स, लुक ॲट द थर्ड सेंटेन्स. इन द थर्ड सेंटेन्स, द बुलेट ट्रेन रन्स सो फास्ट. या एक्झाम्पलमध्ये फास्ट या ॲडवर्बबद्दल आपणास सो हा शब्द अधिकची माहिती देतोय. म्हणून सो हा शब्द फास्ट या अगोदरच ॲडवर्ब असलेल्या क्रियाविशेषणाबद्दल अधिक माहिती सांगणारा क्रियाविशेषण ठरतो. सो वी हॅव अंडरस्टूड दॅट an adverb gives us additional information about a verb, about an adjective or another adverb of the same sentence. त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की जो शब्द क्रियापद, विशेषण किंवा त्याच वाक्यातल्या दुसऱ्या क्रियाविशेषणाबद्दल अधिक माहिती सांगतो तेव्हा आपण त्यास क्रियाविशेषण असे म्हणतात. आता आपण क्रियाविशेषणांचे उपप्रकार पाहूया. हाऊ मेनी टाइप्स ऑफ ॲडवर्ब आर देअर? देअर आर 9 डिफरंट टाइप्स ऑफ ॲडवर्ब्स. लेट्स सी नाव. क्रियाविशेषणाचा पहिला प्रकार असतो ॲडवर्ब ऑफ टाइम, म्हणजेच वेळदर्शक किंवा कालदर्शक क्रियाविशेषण. मग कशाला म्हणता येईल बरं कालदर्शक क्रियाविशेषण? तर वाक्यामधील जे क्रियाविशेषण क्रियापदाच्या वेळेसंबंधी अधिकची माहिती देत असतं त्यास आपण ॲडवर्ब ऑफ टाइम असे म्हणतो. फॉर एक्झाम्पल, आय विल कम्प्लीट द होमवर्क टुमारो. या सेंटेन्समध्ये टुमारो हा शब्द कम्प्लीट या वर्कबद्दल अधिकची माहिती देतो. त्यामुळे ते ॲडवर्ब आहे, पण त्याचबरोबर ते ॲडवर्ब ऑफ टाइम म्हणजेच वेळदर्शक क्रियाविशेषण आहे. त्यानंतर शी कम्स लेट. या वाक्यामध्ये लेट हा शब्द कम या क्रियापदाबद्दल विशेष माहिती देतो. त्यामुळे लेट हे ॲडवर्ब तर आहेच, पण त्याचबरोबर ते ॲडवर्ब ऑफ टाइम आहे. दे ओन द मॅच येस्टरडे. या थर्ड एक्झाम्पलमध्ये येस्टरडे हा शब्द ओन या क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणारे ॲडवर्ब ऑफ टाइम म्हणजेच कालदर्शक किंवा वेळदर्शक क्रियाविशेषण ठरते. नाव सी द सेकंड टाइप. द सेकंड टाइप ऑफ ॲडवर्ब इज ॲडवर्ब ऑफ प्लेस. क्रियाविशेषणाचा दुसरा प्रकार म्हणजे
स्थळदर्शक किंवा स्थळदर्शक क्रियाविशेषण होय. मग आपल्याला स्थळदर्शक क्रियाविशेषण कशाला म्हणता येईल बरं? जे क्रियाविशेषण क्रियापदाच्या ठिकाणाबद्दल, क्रियेच्या स्थळाबद्दल विशेष माहिती सांगत असतं त्यास ॲडवर्ब ऑफ प्लेस किंवा स्थळदर्शक क्रियाविशेषण असे म्हणतात. ज्या वेळेस वाक्याला आपण व्हेअर हा प्रश्न विचारतो तेव्हा आपल्याला ॲडवर्ब ऑफ प्लेस म्हणजे स्थळदर्शक क्रियाविशेषण कळतं. फॉर एक्झाम्पल, शी वॉज सिटिंग हिअर, दे सॉ अ टायगर देअर. या ठिकाणी हिअर, दिअर हे शब्द आपल्याला क्रियेच्या ठिकाणाबद्दल, स्थळाबद्दल विशेष माहिती सांगत असतात, त्यामुळे ते ॲडवर्ब ऑफ प्लेस होतात. नाव सी द थर्ड टाइप. द थर्ड टाइप ऑफ ॲडवर्ब इज ॲडवर्ब ऑफ मॅनर. क्रियाविशेषणाचा तिसरा प्रकार म्हणजेच रीतिदर्शक क्रियाविशेषण होय. मग रीतिदर्शक क्रियाविशेषण कशाला म्हणता येईल बरं? तर एखाद्या वाक्यामध्ये क्रिया किती वेळेस कशा पद्धतीने घडली हे जे क्रियाविशेषण दर्शवतं त्यास आपण ॲडवर्ब ऑफ मॅनर असे म्हणतो. त्या वाक्याला हाऊने प्रश्न विचारल्यानंतर आपल्याला ॲडवर्ब ऑफ मॅनर समजतं. फॉर एक्झाम्पल, ही फॉट ब्रेवली. तो शूरपणे लढला. लता सिंग स्वीटली. लता अतिशय गोडपणे गाणे गाते. सचिन प्लेड नाईसली. नाईसली हे क्रियेची रीत दर्शवतं, त्यामुळे हे तिन्ही पण क्रियाविशेषणं ब्रेवली, नाईसली, स्वीटली हे रीतिदर्शक क्रियाविशेषणे होय. नाव सी द फोर्थ टाइप. द फोर्थ टाइप ऑफ ॲडवर्ब इज ॲडवर्ब ऑफ नंबर. क्रियाविशेषणाचा चौथा प्रकार असतो संख्यावाचक क्रियाविशेषणे. यालाच ॲडवर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी असेही म्हणतात किंवा पुनरावृत्तीदर्शक क्रियाविशेषणे असेही म्हणतात. क्रिया किती वेळेस घडली हे दर्शवणारी क्रियाविशेषणे म्हणजेच ॲडवर्ब ऑफ नंबर होय. फॉर एक्झाम्पल, ही ऑफन कम्स लेट. तो नेहमीच उशिरा येतो. दे ऑलवेज प्ले वेल. हे ऑलवेज सुद्धा या ठिकाणी ॲडवर्ब ऑफ नंबर होतं. वी लर्न्ड इट मेनी टाइम्स. मेनी टाइम्स हे सुद्धा या ठिकाणी ॲडवर्ब ऑफ नंबर होतं. या वाक्याला जेव्हा आपण हाऊ ऑफन, कितीदा असा प्रश्न विचारतो तेव्हा आपणास ॲडवर्ब ऑफ नंबर कळत असतं. त्यानंतर पाचवा प्रकार आहे द फिफ्थ टाइप ऑफ ॲडवर्ब इज ॲडवर्ब ऑफ डिग्री ऑर क्वांटिटी. क्रियाविशेषणाचा पाचवा प्रकार असतो तीव्रतादर्शक क्रियाविशेषणे. फॉर एक्झाम्पल, ही इज एंटायरली डीफ. तो पूर्णतः बहिरा आहे. या ठिकाणी एंटायरली हा शब्द आपणास क्रियेची तीव्रता दर्शवतो. शी इज कम्प्लिटली ब्लाइंड. ह्या एक्झाम्पलमध्ये कम्प्लिटली हा शब्द आपणास क्रियेची तीव्रता दर्शवत असतो. त्यामुळे अशा वाक्यांना जेव्हा आपण हाऊ मच, किती हा प्रश्न विचारत असतो तेव्हा आपल्याला ॲडवर्ब ऑफ डिग्री किंवा ॲडवर्ब ऑफ क्वांटिटी म्हणजेच तीव्रतादर्शक क्रियाविशेषण समजत असतं. नेक्स्ट द सिक्स टाइप ऑफ ॲडवर्ब इज ॲडवर्ब ऑफ रिझन. क्रियाविशेषणाचा सहावा प्रकार म्हणजेच कारणदर्शक क्रियाविशेषण. वाक्यामध्ये क्रियेचे कारण काय आहे हे दर्शवणारे क्रियाविशेषण म्हणजेच कारणदर्शक क्रियाविशेषण असते. फॉर एक्झाम्पल, अंकित इज टायर्ड बिकॉज ऑफ हेवी एक्झरसाइज. अंकित थकलेला आहे. कशामुळे? तर अतिरिक्तच्या व्यायामामुळे. या ठिकाणी बिकॉज हा शब्द आपणास घटनेचे कारण दर्शवतो. इन द सेकंड एक्झाम्पल, इट वॉज हेवी रेनफॉल देअरफॉर ही कुडंट गो टू स्कूल. या ठिकाणी देअरफॉर हा शब्द आपल्याला क्रियेचे किंवा घटनेचे कारण दर्शवतो, त्यामुळे ते कारणदर्शक क्रियाविशेषण आहे. नेक्स्ट द सेवन्थ टाइप ऑफ ॲडवर्ब इज ॲडवर्ब ऑफ कंडिशन. क्रियाविशेषणाचा सातवा प्रकार आहे ॲडवर्ब ऑफ कंडिशन म्हणजेच अटदर्शक क्रियाविशेषण.
मग हे क्रियाविशेषण काय करतं तर घटनेची किंवा क्रियेची अट दर्शवत असतं. फॉर एक्झाम्पल, इफ यू स्टडी यू विल पास. जर तुम्ही अभ्यास केला तरच तुम्ही पास व्हाल. या ठिकाणी इफ हा शब्द, इफ हे क्रियाविशेषण आपणास अट दर्शवत असल्यामुळे ते ॲडवर्ब ऑफ कंडिशन होतं. नेक्स्ट, अनलेस यू लिव्ह युअर बॅड हॅबिट्स यू कुडंट प्रोग्रेस. या ठिकाणी अनलेस हा शब्द आपणास अट दर्शवत आहे की जर तू तुझ्या वाईट सवयी नाही सोडल्यास तर तू प्रगती करू शकणार नाहीस. नेक्स्ट, द 8th टाईप ऑफ ॲडवर्ब इज ॲडवर्ब ऑफ कॉन्ट्रास्ट, विरोधाभासी क्रियाविशेषण. मग जे क्रियाविशेषण दोन उपवाक्यांमधला विरोधाभास दर्शवत असतं त्यास आपण विरोधाभासी क्रियाविशेषण असे म्हणतो. फॉर एक्झाम्पल, अल्दो ही इज अ क्रिमिनल ही इज अ गुड मॅन. तो जरी गुन्हेगार असला तरीही तो चांगल्या स्वभावाचा व्यक्ती आहे. अल्दो हे या ठिकाणी विरोधाभास दर्शवण्यासाठी आलेलं ॲडवर्ब ऑफ कॉन्ट्रास्ट आहे. त्यानंतर पुढच्या एक्झाम्पलमध्ये, इन स्पाइट ऑफ बीइंग अ पुअर सर्वंट रामलाल ब्रॉट अ न्यू बायसिकल फॉर हिज डॉटर. या ठिकाणी इन स्पाइट ऑफ म्हणजे असे असतानाही ही फ्रेज आपल्याला ॲडवर्ब ऑफ कॉन्ट्रास्ट म्हणजेच विरोधाभास दर्शवणारे क्रियाविशेषण ठरते. त्यानंतर आपण 9वा प्रकार पाहूत ज्याच्यामध्ये आपण रिलेटिव्ह ॲडवर्ब म्हणजेच संबंधी क्रियाविशेषण पाहणार आहोत. मग संबंधी क्रियाविशेषण कशाला म्हणतात की जेव्हा ज्या पोटवाक्यात ही क्रियाविशेषणे असतात त्या पोटवाक्याचा इतर भागाशी संबंध जोडत असतात ही क्रियाविशेषणे. प्रामुख्याने क्लॉजमध्ये अशा प्रकारची किचकट क्रियाविशेषणे वापरलेली असतात. फॉर एक्झाम्पल, दिस इज द स्कूल व्हेअर आय लर्न्ड. हीच ती शाळा आहे जिथे मी शिकलो. या ठिकाणी व्हेअर हा शब्द पहिल्या क्लॉजचं रिलेशन दर्शवणारे ॲडव्हर्ब आहे. त्यानंतर, आय नो व्हाय यू आर लेट. या ठिकाणी व्हाय हा शब्द नो बद्दल, नो या क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणारं ॲडव्हर्ब आहे ज्याला आपण रिलेटिव्ह ॲडव्हर्ब असे म्हणतो. डू यू अंडरस्टँड इट? ओके.